ठाण्यामधील घोडबंदर कासार वडवली परिसरामध्ये पत्नी आणि 2 लहान मुलांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या 36 तासात हरियाणामधून अटक केलेली आहे। अमित बागडी असं या आरोपीचं नाव आहे। अमितला दारूचं व्यसन असल्यामुळे त्याची पत्नी गेल्या 4 वर्षांपासून दोन्ही मुलांना घेऊन तिच्या दिराकडे राहत होती। त्याचा अमितच्या मनात प्रचंड राग होता। काही दिवसांपूर्वी अमित हरियाणामधून ठाण्यात आला आणि त्याच्या भावासोबत राहू लागला। भाऊ कामावर गेल्यावर त्यानं पत्नी आणि दोन्ही लहान मुलांची डोक्यात बॅट मारून हत्या केली आहे। त्यानंतर तो हरियाणाला आपल्या मूळ गावी पळून गेला। त्याच्याकडे मोबाईल नव्हता, त्यामुळे त्याचं लोकेशन ट्रॅक करणं सोपं नव्हतं। मात्र सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने ठाणे क्राईम ब्रांचने त्याला शोधून काढलं आणि 36 तासांच्या आत हरियाणातून अटक केली आहे। तर ठाणे क्राईम ब्रांचच्या डीसीपींनी नेमकी काय माहिती दिली पाहूयात। आणि 2 मुलं स्वतःची यांचा खून करून आरोपी पसार झाला होता। या अनुषंगाने कासार वडवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि काही माहिती आपल्याला जी मिळत होती त्या अनुषंगाने या सर्व टीम काम करत असताना हा आरोपी आपल्या महाराष्ट्रातून पलायन करून हरियाणा येथे जाण्याची शक्यता असल्याकारणाने आपण दोन्ही ठिकाणी तपास करत होतो। त्या अनुषंगाने आपल्या 2 टीम हरियाणामध्ये सुद्धा तपास करत होत्या आणि सदरचा आरोपी हा ट्रेननं त्या ठिकाणी गेला असता हिसार रेल्वे स्थानकावरती हरियाणामध्ये आपण त्याला ताब्यात घेतलं। तर 48 तासामध्ये आपण ह्या मर्डरचा आपण जो आरोपी आहे त्याला अरेस्ट करण्यात आपल्याला सक्सेस मिळालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।